मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावसाळ्यापूर्वी स्वतः मुंबईमधल्या कामांचा आढावा घेणार आहेत। आज मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ऋतू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये ते मुंबईतील कामांचा आढावा घेणार आहेत। सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, अतिशय महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत, ते म्हणजे आता केरळमध्ये मान्सून दाखल झालाय, उद्या तो आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता कशा पद्धतीने कुठेही पाणी साचू नये किंवा इतर काही महत्त्वाची कामं आहेत ती सध्या करण्याचा धडाका लागलेला आहे। तर दुसरीकडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आज महत्त्वाची बैठक घेणार आहे। खरं तर महापालिकेच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेण्याची अतिशय महत्त्वाची खरं तर बाब आहे। काय या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, केरळ नंतर आता उद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजची बैठक जी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। दरवर्षी आपण पाहतो की मुंबईकरांना ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यांची गैरसोय होते, प्रचंड त्यांना त्रास होतो आणि अनेक उपाययोजना करून सुद्धा महानगरपालिकेकडनं तरीसुद्धा मुंबईची ही तुंबई होते। ठिकठिकाणी पाणी साचतं, लोकांना प्रवास करता येत नाही, रस्ते प्रवास जो आहे तो अतिशय गैरसोयीचा ठरतो। त्यामुळे आज या सगळ्या म्हणजे पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेनं काय काय तयारी केलेली आहे या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आढावा घेणार आहेत। आज सकाळी 11:30 वाजता वर्षा निवासस्थानी महापौर ऋतू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करतील। आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भाजपचे नेते आणि सोबतच महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी नालेसफाईची पाहणी केलेली होती। तर दुसरीकडे उपमहापौर आणि शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यांनी सुद्धा नालेसफाई केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडनं आणि अर्थात जी आकडेवारी दिली जाते की 100% नालेसफाई झालेली आहे। सध्या मुंबईसाठी पावसासाठी मुंबई पूर्णपणे सज्ज आहे, मुंबई महानगरपालिका सज्ज आहे। तर या सगळ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरं तर घेणार आहे। नेहमी आपण पाहतो की जिथे जिथे पाणी साचतं त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनं पंप लावले जातात, मात्र तरीसुद्धा त्याचा काहीही फायदा जो आहे तो होत नाही। ठिकठिकाणी पाणी साचत जातं आणि मुंबईकरांना त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेनं कशी तयारी केलेली आहे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेगळ्या सूचना देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आजची बैठक ही खरं तर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण जो मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण मुंबई ही धावती मुंबई आपण म्हणतो आणि त्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये पाणी साचते तेव्हा मुंबईचा वेग जो आहे तो काहीसा आपल्याला कमी होताना पाहायला मिळतो। आज बैठक घेतल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस हे चर्चा करतात, कशा पद्धतीने सूचना देतात आणि ज्या पद्धतीने नालेसफाईची आकडेवारी भाजपकडनं किंवा नेत्यांकडनं दिली जाते त्या आकडेवारी संदर्भात आणि नालेसफाई संदर्भात काय नक्की सूचना देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी सीमा, गेल्या 25 वर्षांपासून अखंड शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती आणि त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा पाणी साचायचं त्या वेळेला मुंबईकरांसहित इतर महत्त्वाचे जे विरोधक होते ते कायम शिवसेनेवर टीका करायचे। आता या वेळेला केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेवर सुद्धा भाजपची सत्ता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री या बैठकीमध्ये काय नेमक्या सूचना देतात आणि त्यामुळे मुंबईकरांना यंदाचा पावसाळा खरंच सुसह्य होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।